क्रिकेट, सिनेमा आणि मनोरंजन यामध्ये आपलं स्वागत. गोल्डन एरा जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ होता, त्या सुवर्ण काळातलं आणखीन एक मानाचं पान म्हणजे हेमंत कुमार. फारच जबरदस्त होता तो काळ. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात बघायला गेलं तर रफी, किशोर, मुकेश, मन्ना डे, स्वतः हेमंतदा असे एकापेक्षा एक दिग्गज होते. या सगळ्या मंडळींपैकी हेमंत कुमार यांचा आवाज हटके होता असं म्हणता येईल. जर साक्षात परमेश्वरानं पृथ्वीतलावर गायचं ठरवलं तर तो आवाज हेमंत कुमार यांचा असेल. सलील चौधरी यांनी दिलेला हा कॉम्प्लिमेंट हेमंत कुमार यांच्या आवाजाचं श्रेष्ठत्व सांगायला पुरेसा आहे. गान कोकिळा लता मंगेशकर यांनाही हेमंत कुमार यांच्याबद्दल अतिवादर होता. त्या म्हणत, हेमंतदांचं गाणं ऐकताना असं वाटतं की जणू एखादा साधू नदीच्या काठावर किंवा मंदिरात बसून ईश्वराची आराधना करत आहे. हेमंत कुमार यांच्या आवाजाला आज व्हॉइस ऑफ गॉड अशी मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हेमंत कुमार यांचा हाच आवाज सुरुवातीला गाण्यासाठी योग्य नाही म्हणून नाकारला गेला होता. जेव्हा त्यांचं संगीत रवींद्र संगीत विशेषतः ध्वनिमुद्रित झालं, त्या रवींद्र संगीताच्या आवाजांनी मात्र जाणकार रसिक मंत्रमुग्ध झाले. तर अशी ही स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले हेमंत कुमार अगदी साधे, मनमिळावू आणि अगदी निर्लोभी होते. झालं असं, एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी काही कार्यक्रम अरेंज केला होता. तर त्या कार्यक्रमात गाण्यासाठी त्यांनी हेमंतांना आमंत्रित केलं. छान व्यवस्थित खूप छान पार पडला तो कार्यक्रम. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या बरोबर जे सहकलाकार होते त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी दिलेलं बिदाकीचं पाकिट उघडलं. जेव्हा पाकिट उघडलं तेव्हा त्यात फक्त 10च्या 4-5 नोटा एवढंच होतं. आणि सोबत एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, माफ करा, यापेक्षा जास्त काही आम्ही नाही जमा करू शकलो. हेमंत कुमार यांचे सहकारी संतावले. ही तर शुद्ध फसवणूक आहे. आपण त्या विद्यार्थ्यांना जाब विचारूया. हसत हेमंतांनी काय केलं, गाडी एका भज्यांच्या ठेल्यापाशी नेली, थांबवली. खाली उतरले सगळेजण. सगळ्यांनी मस्तपैकी भजी एन्जॉय केली. बघा, जमेल तेवढं त्या मुलांनी प्रेमाने दिलंय. मस्तपैकी भजी खाऊ आणि सेलिब्रेट करू. हेमंत कुमारचा त्यांचा हा दिलदारपणा सगळ्यांची मनं जिंकून गेला. 50-60 या दशकांमध्ये हेमंत कुमार अगदी बिझी, खूपच बिझी होते. हिंदी सिनेमा, त्यानंतर बंगाली चित्रपटसृष्टी आणि रवींद्र संगीत या तिन्ही आघाड्यांवर ते एवढे व्यग्र होते की असं असायचं ना की एक पाय कलकत्ता एक मुंबई अशी अवस्था होती त्यांची. त्यामुळे व्हायचं काय, दर आठवड्याला त्यांना इंडियन एअरलाइन्स मधून प्रवास त्यांचा अगदी ठरलेला. एअर इंडियानी त्यांना बेस्ट पॅसेंजर पुरस्कार दिला होता. तेव्हा हेमंतदा एवढे छान गायचे पण धूम्रपानाचे शौकीन होते. जेव्हा रेकॉर्डिंग असायचं स्टुडिओत, तेव्हा स्टुडिओत रेकॉर्डिंगच्या आधी ते आवर्जून सिगरेट ओढायचे. सिगरेट ओढल्याशिवाय आपल्या व्होकल कॉर्ड्स नीट उघडतच नाही आणि आवाज हवा तसा लागत नाही, अशी त्यांची ठाम समजूत होती. तसं पाहायला गेलं तर हेमंत कुमार यांना प्रसिद्धी मात्र खूप उशिरा मिळाली. 70 आणि 80 या दशकांमध्ये सरकारनं त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार जाहीर केले होते. पण त्यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यांचं मत असं होतं की जेव्हा मिळायला पाहिजे होते तेव्हा हे पुरस्कार मिळाले नाहीत. आता ते योग्य नाही. मराठी संगीत आणि हेमंता यांचं नातं खूपच जिव्हाळ्याचं. हेमंतांची मराठी गाणी आपल्याला आजही खूप आवडतात, टवटवीत आहेत अजून ती. मराठी माणसाला भावणारी आहेत. हा बंगाली बाबू सुरुवातीला मुंबईत आला
तेव्हा त्याला मराठी अजिबात येत नव्हतं. पण त्यांनी काय केलं, आपले उच्चार आहेत त्या उच्चारांवर खूप मेहनत घेतली आणि नेहमी कुठलंही गाणं घ्यायच्या आधी ते गाण्याचा अर्थ नीट समजावून घ्यायचे. म्हणजे त्या गाण्यातून जो काही आशय व्यक्त व्हायचा आहे तो बरोबर आला पाहिजे. आणि शिवाय आपले मराठी उच्चार त्यांनी अगदी निर्दोष ठेवले. आता असं आहे ना, विशेषतः ल, न आणि श, शामृगाचा श, हे उच्चार मराठी भाषिकांना आपल्यासारखे जमत नाही. पण हेमंत कुमार यांची मराठी गाणी ऐकताना असं कधीही वाटत नाही की एका अमराठी गायकानं हे गायलेलं आहे. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, या गाण्याविषयी जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा सुरुवातीला त्यांना ते वाटलं नाही जमायचं आपल्याला हे. पण त्यांनी त्या गाण्यावर मेहनत घेतली आणि बघा, ते जे गाणं आहे ना, त्या गाण्यामध्ये कोळी भाषेचा जो लहेजा असतो तो पण त्यांनी बरोबर पकडला. अर्थातच हे गाणं सुपरहिट झालं. सुधीर फडके आणि हेमंत दा या दोघांची घट्ट मैत्री होती. बाबूजींचं मत असं होतं ना की हेमंत कुमार यांचा जो आवाज आहे तो एकदम संमोहित करणारा आवाज आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी हेमंत कुमार यांचं अतिशय हुशार गायक असं कौतुक केलं होतं. हृदयनाथ मंगेशकरांना हेमंत कुमार यांची परफॉर्मन्सच्या आधीची जी तयारी असती, त्याच्यासाठी जी मेहनत घ्यायला लागते, त्याचं खूप कौतुक वाटायचं. अस्खलित आणि हुबेहूब मराठी उच्चार करण्याचा हेमंतदास जे प्रयत्न करायचे त्याची ते नेहमीच तारीफ करत. मी डोलकर, गोमू संगतीनं ही या दोघांची कोळी गीतं रसिकांच्या कायम स्मरणात राहतील, हे अगदी त्यात काही वादच नाही. हेमंत कुमार संगीत दिग्दर्शकही खूप चांगलेच होते, सर्वश्रेष्ठ होते. 20 साल बाद सिनेमा होता, हा रहस्यमय सिनेमा होता, थोडस गूढ. तर या सिनेमातलं कहीं दीप जले कहीं दिल हे लता मंगेशकर यांनी गायलेलं अप्रतिम गाणं रेकॉर्ड करताना, आता हे जे गाणं आहे ना, या गाण्याचं असा एक भीतीदायक आणि गूढ इफेक्ट यायला पाहिजे. मग तो इफेक्ट साधण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी लताबाईंना सांगितलं की मायक्रोफोन पासून तुम्ही थोडस दूर उभं राहा आणि मायक्रोफोन पासून थोडस दूर उभं राहून लताबाईंना गायला लावलं. आणि त्या गाण्यामध्ये त्यांनी एको प्रतिध्वनी, त्याचा जो इफेक्ट असतो त्याचा अतिशय सुंदर वापर केला होता. पडद्यावर हे गाणं बघताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला होता, आजही येतो. तसंच प्यासामधलं एक अतिशय सुंदर गाणं, खूपच सुंदर गाणं, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. या गाण्याचं जेव्हा रेकॉर्डिंग होतं त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला गुरुदत्त स्टुडिओ मध्ये उपस्थित होते. आपल्या बऱ्याच गाण्यांना गुरुदत्त उपस्थित, रेकॉर्डिंगच्या वेळेला गुरुदत्त उपस्थित राहायचे. हेमंतांनी हे गाणं जेव्हा गायलं तेव्हा हेमंतांच्या आवाजातला दर्द ऐकून गुरुदत्त यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. एवढे ते भारावून गेले होते गाणं. देव आनंद यांना सूट होणारा सगळ्यात जवळचा आवाज माझ्या मते तरी हेमंत कुमार यांचाच होता. तर क्रिकेट, सिनेमा आणि मनोरंजन मध्ये आज हेमंत कुमार यांची याद, त्यांच्या काही आठवणी आणि त्या गोल्डन एराचा छोटासा फेरफटका. तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. बरं, तर मग भेटूया पुन्हा अशाच काही आठवणी घेऊन.